मजुरीचे पैसे दिले नाहीत या रागातून एका 29 वर्षीय तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे घडली आहे. योगेश रघुनाथ लहांगे, वर्ष 29, राहणार गोळशी असे मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी अशोक रघुनाथ लहांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मजुरीच्या पैशांच्या देण्याघेण्यावरून वाद झाला. यावरून संशयित आरोपी अशोक म्हस्कू गायकवाड, वर्ष 42, राहणार गोळशी आणि किशोर हरी गांगोडे, वर्ष 44, राहणार पोपळेवाडी यांनी संगनमत करून योगेशच्या डोक्यात धारदार हत्याराने 3 जबर वार केले. घटनेनंतर आरोपी किशोर यांनी योगेश दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला. मात्र कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता योगेश गंभीर जखमी अवस्थेत आढळलाय. त्यास तातडीने उमराळे आरोग्य केंद्रात व नंतर आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आलंय, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राखुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार आणि अल्ताफ शेख, हरिश्चंद्र पाडवी, प्रदीप शिंदे व पथक यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी.